राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या अशा ताज्या शेती आणि शेतींविषयी नवीन योजना याविषयी आपण या बातमीपत्रात बघणार आहोत। शेतकऱ्यांसाठी आनंदाच्या बातम्या सुद्धा यामध्ये बघणार आहोत। या महत्त्वाच्या बातमीपत्राला सुरुवात करूया। मान्सून 27 मे रोजी केरळात धडकण्याची शक्यता। मान्सून अंदमान निकोबार बेटासमोर दाखल होण्यासाठी पोषक हवामान तयार झालेले असताना आता 27 मे रोजी केरळात धडकणार आहे। भारत पाकिस्तान तणावाचा शेतीमाल निर्यातीला फटका, तर निर्यातदारांना चिंता। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाढलेल्या तणावामुळे शेतीमाल निर्यातीला मोठा फटका बसला आहे। सुधारित पीक विमा योजना लागू, पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई मिळणार। सुधारित पीक विमा योजनेत पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंत नुकसान झाल्यास केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई मिळणार आहे। भारत पाकिस्तानातील संघर्ष अखेर थांबला। भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष 4 ते 5 दिवसापासून सुरू होता। अखेर दोन्ही देशात बोलणी झाल्याने दोन्ही देशांमधला संघर्ष अखेर थांबल्याने सुटकेचा निश्वास टाकलेला आहे। त्यानंतर महत्त्वाची बातमी, संसदेचे विशेष अधिवेशन तात्काळ बोलवा। राहुल गांधी खरगे यांची पंतप्रधानांकडे मागणी। पहलगामचा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर घेण्यात आलेले ऑपरेशन सिंदूर याबाबत संसदेचे अधिवेशन बोलण्याची मागणी गांधी यांनी केली आहे। मांसल कोंबडीसह अंडी दरात वाढ, उत्पादकांना दिलासा। तापमान वाढीमुळे पक्ष्यांचे अंडी देण्याचे प्रमाण कमी, त्यामुळे दरात वाढ झाल्याची इतर महाराष्ट्रात दिसत आहे। तूर लागवड खानदेशात घटणार, यंदा 10 ते 11 हजार हेक्टरवर लागवड। खानदेशात तूर लागवड यंदा कमी दिसत असल्याचं चित्र समोर आलेलं आहे। त्यानंतर अतिशय महत्त्वाची बातमी, दाक्षिणात्य भागात निर्यातीच्या केळीची आवक घटली, निर्यातीला गती कायम। केळीची आवक मार्चच्या मध्यापासून वाढली आहे, कारण थंडीत केळी पक्व होण्याची गती मंद झाली होती, त्यामुळे आवक सध्या घटलेली दिसत आहे। कृषी अधिकाऱ्यांच्या कथित कंपन्यांची चौकशी सुरू, चौकशीची जबाबदारी कृषी संचालकावर, तर अवर सचिवांचे आयुक्तांना याबाबत महत्त्वाचे पत्र आहे, त्यामुळे अशा कंपन्यांची चौकशी सुरू आहे। तांदळाच्या दरातील घसरणीला लगाम, भारताची निर्यात वाढणार, तर इतर देशांची सुद्धा निर्यात काय आहे याकडे कृषी विभाग आणि यामध्ये लक्ष लागलेलं दिसत आहे। सरळ कापूस वाहनांची मागणी अधिक राहणार, शेतकऱ्यांची वणवण थांबणार कधी, असा सवाल शेतकऱ्यांनी केलेला आहे। त्यामुळे सरळ कापूस वाहनांची मागणी अधिक राहण्यामुळे शेतकऱ्यांना यातून वणवण मात्र करावीच लागत आहे। तर शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, हे होते आजच्या शेतकरी बातमीपत्र। अशाच बातम्यांसाठी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन शेतीविषयी बातम्या आपणास बघायला मिळतील। धन्यवाद। जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र।